ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, 11 तारीख शनिवारी महात्मा ज्योतिराव फुले यांची काय जयंती. आता महात्मा ही पदवी केव्हा मिळली जाते? जो अनेक लोकांच्या हिताकरता जे काही कामं केले जातात त्याला काय म्हणतात? महात्मा. म्हणजे अनेक लोकांचं जिथं फायदा होतो आणि ते जो काम करतो त्याला काय होतं? महात्मा. महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा आंबेडकर गांधी, महात्मा गांधी असे जे महान आत्मे होऊन गेले त्यांना महात्मा ही पदवी मिळाली. आणि मग आज जे स्वतःची संपत्ती कमवून कोट्याधीश संपत्ती कमावतात, देशाचा भ्रष्टाचार करतात, यांना कोणची पदवी द्यावा? काय आज ह्या भारत देशामध्ये स्वतंत्र मिळण्याकरता अनेक लोकांनी जीवाचं बलिदान केलं, फासावं गेले. आणि आज त्या स्वतंत्र भारताचा राज्यकारभार करताना हे लोक काय करतात? स्वतःची प्रॉपर्टी कमवून ठेवतात आणि मग त्यांना कोणची पदवी मिळणार आहे त्यांनी ठरवायचे. म्हणून असे महात्मा ज्योतिराव फुले हे यांनी पदवीधर झाले आणि मग उरलेलं आयुष्यही समाजाच्या हिताकरता. त्यावेळेला इंग्रजांचं राज्य होतं, त्यावेळेला आपला जो भारतीय माणूस हा शिकला नाही पाहिजे, महिलांना शिक्षण करायला बंदी होती. आणि मग त्यांनी सावित्री फुले त्यांची जी बायको होती तिला त्यांनी स्वतः शिकवलं, घरी शिकवलं. आणि मग तिला शिकून तिनं मुलींकरता शाळा काढल्या. त्या ज्या वेळेला मुली ती शाळेत जायची शिकवायला, त्यावेळेला लोक तिच्या अंगावर शेण टाकायची आणि मग ती 2 साड्या न्यायची. तिथं गेली का ती साडी नेसायची आणि मुलींना शिकवायची. आणि मग ज्या वेळेला घरी येईल त्यावेळेला परत लोक शेण टाकायचे, ती घरी परत साडी बदलायची. आज एवढं त्यांनी केलेलं आहे. म्हणून आज आपल्या देशाची राष्ट्रपती कोण आहे? मुर्मू. आज इंदिरा गांधी पंतप्रधान होऊन गेल्या. आज अनेक हुद्दे मुली ही पुण्य कोणाची? महात्मा ज्योतिराव फुलेची. त्यांनी जर त्यांच्या स्वतःच्या बायकोला शिकवलं नसतं तर आज मुलींना प्राधान्य मिळलं नसतं. मला तर असं वाटतं प्रत्येक मुलींनी दररोज महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्री फुले यांचा घरात फोटो लावून त्यांचं दररोज दर्शन घ्यावा, कारण त्यांची ती पुण्य आहे. पण आज उपकाराची आठवण ठेवायला कोणाला वेळ नाही. आजचं हे काय बेमानी युग आहे. तर त्यांनी एवढं केलेलं आहे आणि आज मुली शिक्षण घेऊन राहिले. आणि आजचे नेते काय करू राहिले? आज बघा, मुलींना स्वतंत्र हिंडायला परवानगी नाही, त्यांच्यावर अनेक बलात्कार, अनेक अन्याय होऊ राहिले. म्हणून मुलींना शिकवायचं काम महात्मा ज्योतिराव फुले, म्हणून त्याला महात्मा ही पदवी मिळाली. सगळ्यात मोठं काम केलेलं आहे. आणि अस्पृश्यता, जातीवाद आणि ज्या वेळेला एखाद्या बाईचा नवरा मेलेला असतो त्याला आयुष्यभर विधवा पण गाठीचा केस ओपन करायची आणि मग त्यांना पुनर्विवाह करायची जी पद्धत आहे ही महात्मा ज्योतिराव फुलेंनी सुरू केली. आज त्या महिलांची कुचंबना व्हायची, नवरा मेलेल्या बाईचं केस ओपन करायचे, केस काढून टाकायचे. आणि आज महात्मा ज्योतिराव फुलेंनी ती पद्धत केलेली. अशी 2 महान काम, मुलींचं शिक्षण आणि विधवा बाईचं लग्न, असे 2 महान काम या महापुरुषानं केलेले आहे. तर सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना आपण प्रणाम करू आणि त्यांची आठवण आपण ठेवू. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.